कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या स्वतः निरक्षर असून सुद्धा मोठ्या विचारवंतांना चिंतन करायला लावणारी त्यांची कविता आहे. कविता देखणी आहे, सरस आहे, किंबहुना सरस आहे म्हणूनच देखणी आहे. बहिणाबाई संसारी आयुष्य अतिशय सरसपणे जगल्या. आयुष्यातल्या बऱ्यावाईट प्रसंगांना त्याने अगदी नीट धिटाईनं त्या सामोऱ्या गेल्या. त्यांनी कधीही वाईटाबद्दल कडवटपणा काढला नाही, आक्रस्ताळेपणा केला नाही. मृदू आणि क्षमाशील राहून सुखातलं सुख त्या वाढवत गेल्या. आपल्याला लाभलेल्या असामान्य प्रतिभेमुळे अनुभवाच्या सारस्वताला त्याने शब्दरूप दिलं. अगदी शाळकरी अवस्थेपासून बहिणाबाईंना गाणी सहज सुचायची. तिच्या घरातली लोक आणि मैत्रिणींना त्याचं खूप आश्चर्य वाटायचं. मैत्रिणी म्हणायच्या, अगं बहिणे, तुला धड लिहिता वाचता सुद्धा येत नाही, पण गाणी मात्र भराभर सुचतात. ते कसं ग? कोण शिकवतं तुला? त्यावर बहिणाबाई म्हणायच्या, माझी माय सरस्वती मले शिकविते बोली. लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत. पावसात सामावत माटी मध्ये उगवत. माझी माय सरस्वती. अरे देवाचं दर्शन झालं आपसुक. हिरीदात सूर्य बापा, हिरीदात सूर्य बापा, दाई आरूपाचं रूप. माझी माय सरस्वती. तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी. तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी. देवा तुझं येणं जाणं, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामधी. माझी माय सरस्वती मले शिकविते बोली. लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती.